आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थिती पाहता येत्या वर्षभरामध्ये सोने खरेदी करू नका, त्याचबरोबर पेट्रोल डिझेलची आवश्यकतेनुसारच वापर करा, अशा पद्धतीचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे। गेल्या 24 तासामध्ये 2 वेळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अशा पद्धतीचं आवाहन आहे ते केलेलं आहे आणि त्यामुळे एकूणच या पेट्रोल डिझेलची विक्री असेल, त्याचबरोबर सराफ व्यावसायिकांमध्ये संभ्रमावस्था आपल्याला बघायला मिळते। कोल्हापुरातील गुजरी ही एक सराफी पेठ आहे ज्याची वेगळी ओळख देशभरामध्ये आहे आणि या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर या इथल्या सगळ्या सराफ व्यावसायिकांचं काय नेमकं म्हणणं आहे ते आपण जाणून घेणार आहोत। काय त्यांची सगळी या सगळ्यावर प्रतिक्रिया आहे, काय सांगाल? आपण बघितलं असेल की कशा पद्धतीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केलेलं आहे, वर्षभर सोने चांदी खरेदी करू नका अशा पद्धतीचं आवाहन नरेंद्र मोदी यांनी केलं आहे। काय नेमकं काय त्याचे परिणाम होऊ शकतात येत्या काळामध्ये सराफ व्यवसाय? काय त्याचे दोन प्रवाह आहेत की एकतर मोठ्या प्रमाणात जे इन्व्हेस्टर आहेत ते जास्त खरेदी करून आपल्या तिजोरीत भरणा करून ठेवतात। आम्हाला वाटतं की त्यांच्यासाठी हे जास्त सांगणं आहे, कारण का सण समारंभाला आपल्या शुभकार्याला जेवढं लागतं आहे तर तेवढं आपल्या हिंदू धर्माप्रमाणे लोक घेणारच, त्याच्यात काही दुमत नाही आहे। तर याचा वेगळा एक अर्थ काढला चाललेला आहे। पण एकूणच या सगळ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाचा कितपत फरक पडेल असं वाटते तुम्हाला? ऐकणारे लोक भरपूर आहेत, मला वाटते जास्त इन्व्हेस्टर त्याच्यातला बोध घेतील, थोडा त्यांच्यात इफेक्ट होईल, थोडा इन्व्हेस्ट करणारे ते जरासं थांबतील। खरं तर जर समजा या आव्हानाला प्रतिसाद देत लोकांनी काही प्रमाणात सोने खरेदी करणं थांबवलं तर कोल्हापुरातीलच सराफ व्यवसायावर कशा पद्धतीचा परिणाम होऊ शकतो? कारण इथं कारागीर देखील मोठ्या प्रमाणावर कशा पद्धतीने याचा एकूणच परिणाम होतो? नाही, मोदी साहेबांनी आवाहन केलं तर 50% तर लोक ऐकतात हे आत्तापर्यंत सगळ्यांना समजलेलं आहे। त्यामुळं थोडाफार का विना परिणाम होणारच आहे, म्हणजे व्यापारावर होणार आहे, कारागिरांच्यावर होणार आहे, सगळ्यांच्यावर परिणाम होणारच आहे। खरं तुम्ही त्यांचं जर एकूण परवाचं भाषण ऐकलं, त्यांनी सोन्या चांदीवर लक्ष जास्त न करता त्यांनी पेट्रोल म्हणा, विदेशी कपडे म्हणा, बूट, मोबाईल, म्हणजे एकूण आपलं चलन बाहेर न जाण्यासाठी जे जे मार्ग आहेत त्या सगळ्याचा त्यांनी एकूण विषय सांगितलेला आहे। फक्त सोन्याचं सांगितल्यामुळे सगळ्यांना जरा संभ्रमावस्थेत आहेत। खरं मला असं वाटतं की जे इन्व्हेस्टर आहेत, जे चोख सोनं किंवा बुलियनमध्ये जे इन्व्हेस्ट करतात त्यांच्यासाठी जास्त करून आहे दागिने आणि याच्या लग्न समारंभ असून दे इतर खरेदीसाठी थोडंफार किंवा सोनं खरेदी होणारच आहे। अशा पद्धतीनं जर लोकांनी याला प्रतिसाद दिला तर सोने चांदीची खरेदीमध्ये त्याचा परिणाम होईल आणि एकूणच दरावर देखील परिणाम होईल अशी देखील आता चर्चा सुरू झाली आहे। काय नक्की दरावर काय परिणाम होऊ शकतो येत्या काळात? जर सोन्याची आयात कमी झाली तर दरामध्ये 100% फरक पडतो, कारण का सोनं बाहेरनं आयात होतं। मग त्यामुळं जर आयात कमी झाली तर दरामध्ये थोडा फरक 100% पडू शकतो, यात काही दुमत नाही आहे असं। एकूण आता हे सगळं कालच्या आव्हानानंतर काय ग्राहकांच्या प्रतिक्रिया आहेत का? कारण पारंपरिक ग्राहक या गुजरीमधल्या सराफ व्यावसायिकांकडे ज्या कस्टमरना लग्न समारंभामध्ये किंवा घरात जे काही शुभ कार्य आहे त्यासाठी जे दागिने लागतात ते 100% खरेदी करतात, त्यामुळे प्रश्न आहे। जे दुसरा 2 नंबरचा पैसा जो असतो चोख सोनं खरेदी करणं त्यावर परिणाम होऊ शकतो ह्याचा नक्की या भविष्यात। म्हणजे थोड्याफार प्रमाणात जे काही खरेदी करतात ते थांबणार नाही असं वाटते? होय, आता काल तर त्याने आवाहन केलं आहे, मग त्याचे इफेक्ट जाणवायला एक अजून थोडा कालावधी जाणार असं मला वाटतं। तर पहिला आपण कशा पद्धतीनं इथल्या कोल्हापुरातील गुजरीमधल्या सराफ व्यावसायिकांची प्रतिक्रिया आहे? खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे आवाहन जरी केलेलं असलं तरी छोट्या प्रमाणात जे काही सण समारंभाच्या निमित्तानं लग्नसराईच्या निमित्तानं जी काही खरेदी केली जाते ती थांबणार नाही अशा पद्धतीचा एक विश्वास इथल्या सगळ्या सराफ व्यावसायिकांना असल्याचं बघायला मिळते। भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।